नमस्कार, मी कविता. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रमध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर बघूया आजची विशेष बातमी. विदर्भातील अमरावती जिल्ह्यासह तिवसा तालुक्यातील आज शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांचा उत्साह वाढविण्याच्या हेतूने प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विविध वेशभूषा करत विद्यार्थी भविष्यात वेध घेत शाळेत आले. विद्यार्थ्यांचे स्वागत करून तसेच विद्यार्थ्यांना शाळेची ओढ व आस्था निर्माण व्हावी यासाठी शाळा सुरू होण्याच्या प्रथम दिवशी विद्यार्थ्यांनी स्वागत प्रभावी त्यांची उत्सुकतेने होणे आवश्यक असते. शाळा सुरू होण्याच्या प्रथम दिवशी विद्यार्थ्यांनी स्वागत प्रभावी त्यांची उत्सुकता आवश्यक असते. याच पार्श्वभूमीवर शाळांना सुरुवात झाली आहे. तिवसा तालुक्यातील पंचायत समितीतर्फे तळेगाव ठाकूर जिल्हा परिषद शाळेतील सर्वप्रथम गावातून ट्रॅक्टर बैलबंडी सजवून प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरी महिला भजन मंडळ, बँड पथक, लेझिम तथा विद्यार्थ्यांनी रुक्मिणी माता, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले वेशभूषा परिधान केले होते. गावकरी, नागरिक, संपूर्ण अधिकारी, ग्रामपंचायत, पंचायत समिती तथा शिक्षकवृंद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. औक्षण, कुंकुम तिलक, गुलाब पुष्प, लेखन साहित्य देऊन पाहुण्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी संपूर्ण पंचायत समिती टीम, ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व सतीश भाऊ पारधी, तालुका अध्यक्ष काँग्रेस, व्यवस्थापन समिती व शिक्षकवृंद उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज. महाराष्ट्रातील बातमीपत्राचे तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमडे. मी सौ कल्पना किशोरराव दिवे, सभापती पंचायत समिती तिवसा. आज तळेगाव ठाकूर येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा आणि मुलींची शाळा या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. अतिशय सुंदर पद्धतीने आणि आनंदी वातावरणामध्ये आजचा हा शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांना त्यांना एक वेगळ्या पद्धतीचं स्वागत करून या तळेगाव ठाकूरच्या या शाळेमध्ये केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला एक सुंदरशी मिरवणूक काढून आणि पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करून त्यानंतर एक गावातून रॅली काढून शाळेच्या प्रवेशद्वारावर मुलांचे ज्यांनी पहिल्या वर्गात प्रवेश केलेला आहे त्या मुलांचे पाय धुवून त्यांना औक्षण करून शाळेमध्ये त्यांना प्रवेश केला आहे, त्यांचं स्वागत केलं आहे. अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील सगळे शिक्षक, शिक्षिका आणि सर्व जे पालकवर्ग आहेत यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीने नियोजन करून हा छानसा स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. सुरुवातीपेक्षा शाळा शिक्षणामध्ये खूप बदल झालेला आहे. सुरुवातीला विद्यार्थ्यांना मारून पटकून शाळेमध्ये आणलं जात होतं, पण आजची परिस्थिती वेगळी झाली आहे. तो शिकला पाहिजे, तो समोर गेला पाहिजे आणि काहीतरी बनला पाहिजे या उद्देशाने हा एक नवीन वेगळा कार्यक्रम या ठिकाणी या शाळेने आयोजित केला. मी सगळ्या आयोजकांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. माझे नाव कुमारी धनश्री विजयराव कातरे. मी वर्ग 7वीची विद्यार्थिनी. आज आमच्या शाळेमध्ये तालुकास्तरीय प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शैक्षणिक सत्र 2024 ते 25 सुरुवात झाली व तसेच वर्षभर आमच्या शाळेत विविध प्रकारचे कार्यक्रम, स्पर्धा घेण्यात आल्या व त्यामध्ये सर्वांना संधी मिळाली. शैक्षणिक विकासासोबत शारीरिक, भावनिक आणि कलागुणांचाही विकास केला जातो. हा आजचा दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा आहे. गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती तिवसा. आज शाळेचा पहिला दिवस तळेगाव ठाकूर कन्या या ठिकाणी आपण तालुकास्तरीय शाळा प्रवेश सोहळा घेतलेला आहे. या सोहळ्याचा उद्देश मुलांमध्ये शाळांबद्दल आवड लागावी, मुलांना दररोज शाळेत यावंसं वाटावं आणि मुलं जर शाळेमध्ये दररोज आली तर मुलं निश्चितपणे चांगल्या प्रकारे शिकू शकतात. म्हणून आजचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तसेच शाळापूर्व मेळावासुद्धा आज आपण या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी समस्त पालकवर्ग उपस्थित आहे, त्यांचे पाल्य उपस्थित आहे आणि त्यांच्या समक्ष या ठिकाणी आपण वर्षभरात जे जे उपक्रम राबवणार आहोत त्याचं प्रात्यक्षिकसुद्धा या ठिकाणी करणार आहोत. आज भाऊसाहेब ठाकूर विद्यालयातील विद्यार्थिनी सादर करीत आहे एक पथनाट्य. पथनाट्याचा विषय आहे शाळा शिक्षणाचा प्रवेश उत्सव. आज मी खूप खुश आहे कारण आज माझ्या शाळेचा पहिला दिवस आहे. आज मला चक्क 2 महिन्यांनी माझ्या मैत्रिणी भेटतील आणि आज मला शाळेचा नवीन युनिफॉर्म आणि पुस्तकं मिळणार. पहिले काय शाळा करायची पहिले काम कर.
आई मला शिकायचंय का, मला मोठं व्हायचंय, मला शिकू दे. अगं तू काय शिकून मोठी होणार? पहिले घरची कामं कर. तू जर घरची कामं नाही केली तर मी कामाला कशी काय जाऊ शकणार? काही कामाला तुम्ही तुमच्या मुलीला मारत आहे. हो बाबा नाही शाळेत जात होती, आता मी शाळेला गेली तर घरची कामं कोण करणार? आजकालच्या काळाची गरजच नाही. तुमच्या मुलीचं स्वप्न आहे तर तिला पूर्ण करू द्या, तिला शिकू द्या. तुम्ही थोडं तुमच्या मुलीवर विश्वास ठेवा, तिला शिकू द्या. हो मी तुमचं म्हणलं बरोबर आहे. ठीक आहे आता आपण उठ शाळेत जाऊ. आणि तुझं स्वप्न पूर्ण कर. मग